सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे सूर्य उगवला तिमिरातून औषकाल झाला उषकाल झाला शिवनेरीवर सौराजाचा बाळ जन्म झाला आमचा बाळ जन्म झाला सूर्य उगवला तिमिरातून औषकाल झाला शिवनेरीवर सौराजाचा बाळ जन्म झाला आमचा बाळ जन्म झाला सकल जनांचा भूमातेचा दैवाई आला पुत्र शहाजी सह्याद्रीला झाला महाराष्ट्र झाला भारत वर्षाला पुत्र शहाजी सह्याद्रीला झाला महाराष्ट्र झाला भारत वर्षाला मावळखोर सह्यागिरीचं आनंदून गेलं सकल ते आनंदून गेलं फुलली छाती स्फुरला बाहू स्वप्न एक सजलं अंतरी स्वप्न एक सजलं रौद्र रूप त्या जगदंबेचं आता कळलं रूप ते आता कळलं पुरी श्री या अंगाराचं रगत हे सळसळलं धडाडून रगत हे सळसळलं तुझ्या विनार अमावास्येची काळ रात्र सरना शापली काळ रात्र सरना शिवशंभूना तांडव करुणी नेत्र उघड केला शिवनेरीवर सौराजाचा बाळ जन्म झाला आमचा बाळ जन्म झाला शिवनेरीवर सौराजाचा बाळ जन्म झाला आमचा बाळ जन्म झाला सूर्य उगवला तिमिरातून औषकाल झाला पुत्र शहाजी सह्याद्रीला झाला महाराष्ट्र झाला भारत वर्षाला पुत्र शहाजी सह्याद्रीला झाला महाराष्ट्र झाला भारत वर्षाला पुत्र शहाजी सह्याद्रीला झाला महाराष्ट्र झाला भारत वर्षाला क्या बात है। नमस्कार रसिको, मैत्र हे शब्द सुरांचे कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो। आजचा भाग किंवा आजच्या भागामध्ये काय विशेष आहे हे वेगळं सांगायची गरजच नाही आहे। गाण्याचे शब्द जरी तुमच्या लक्षात आले असतील तरी तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा हा विशेष भाग हा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आहे। आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करूया। आजच्या भागामध्ये आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार अनिलजी नलावडे, नमस्कार, तसंच सुप्रसिद्ध निवेदिका आणि दिग्दर्शिका पद्मश्री राव यांच्याशी। अनिलजी आणि पद्मश्रीताई तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत करतो, तसंच तुमचे साथीदार त्यांचेही स्वागत करतो। गायक कलावंत नचिकेत देसाई, गायिका केतकी भावे जोशी, गायक श्रीरंग भावे, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। अनिल दादा, तुम्ही वेगवेगळ्या संकल्पना घेऊन म्हणजे
त्याचे सगळे सांगीतिक प्रयोग करता तुम्ही, ज्याला आपण व्याख्यान म्हणतो, तसं तुमचं व्याख्यान हे काय म्हणतो आपण सांगीतिक व्याख्यान असतं. तर हा जो तुमचा कार्यक्रम आहे शिवस्वराज्य गाथा, तर ही संकल्पना कधी सुचली, कशी सुचली आणि त्यासाठी विशेष असा काय काय अभ्यास झाला तुमच्याकडून, याविषयी ऐकायला आवडेल. संगीत शिवस्वराज्य गाथा हा उपक्रम मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच ह्या उपक्रमाला सुरुवात झाली. कारण कॉलेजमध्ये NCC आणि NCCच्या मार्फत मी सह्याद्री ट्रेकिंग हा एक आवडीचा विषय होता. ते एक व्यसनच त्यावेळी लागलं होतं आणि त्यामधून जेव्हा मी सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगच्या माध्यमातून जात होतो त्यावेळी त्या अशा वयामध्ये माझ्या हातामध्ये शिवचरित्र आलं. अच्छा. आणि शिवचरित्र वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने सह्याद्री वेगळ्या अर्थाने उमगायला लागलं की काय आहे सह्याद्री आणि या वास्तूमध्ये काय घडलं 350-400 वर्षापूर्वी. त्यावेळी जेव्हा ते वाचलं आणि सगळं समजून आलं त्यावेळी खऱ्या अर्थाने मला गाण्याची आवड होतीच लहानपणापासून आणि ते एक गाता गाता मी त्या ट्रेकिंगला मी जेव्हा गायचो आणि आपली रोजचीच आपली सिनेमातली गीते मी गायचो त्यावेळी कळत नकळत मला असं वाटायचं की शिवचरित्र एवढं अथांग आहे आणि इतकं अफाट आहे की यामध्ये असे बरेचसे विषय आहेत जे मला काव्यात्मक पद्धतीने गीतांच्या माध्यमातून मांडायला आवडतील असं मलाच आपसूक वाटलं. आणि कळत नकळत शिवचरित्र वाचता वाचता पहिल्यांदा माझं जे एक गीत तयार झालं स्वराज्याचं तोरण जेव्हा शिवाजी महाराजांनी जिंकलं होतं किंवा ते सगळे त्यांना तरुण मावळे एकत्र घेऊन त्यांनी जेव्हा ते एक स्वप्न त्यांनी पाहिलं त्यावेळी कळत नकळत माझ्याकडनं एक ते गाणं झालं आणि त्याची चालही माझ्याकडनं बांधली गेली आणि ते मलाच इतकं आवडलं की मी पुन्हा एकदा शिवचरित्रावरती नव्याने प्रेम करू लागलो. तर ही सुरुवात संगीत शिवस्वराज्य गाथाची अशा पद्धतीने झाली. अच्छा. आणि संगीताचं शिक्षण कसं सुरू झालं तुमचं? संगीताचं शिक्षण हे माझं नैसर्गिकच लहानपणापासून उपजतच मला गायची आवड होती आणि ह्या चाली मी म्हटलं की ज्या पद्धतीने मला सुचत गेल्या त्यामध्ये शब्द कधी आधी शब्द कधी चाली कधी आधी चाली नंतर शब्द असं. पण त्या प्रसंगाला एक आपसूक मला न्याय द्यावासा वाटलं की तो प्रसंग त्यावेळी शिवचरित्रामध्ये कसा घडला होता आणि मग त्या पद्धतीने माझ्या चाली त्या पद्धतीने घडत गेल्या आणि एक एक गाणं आकारत गेलं. अच्छा. म्हणजे तुम्ही असं ज्याला आपण काय म्हणूया म्हणजे शास्त्रोक्त शिक्षण म्हणतो संगीताचं असं कुठेही नाही? नाही. मला असं वाटतं आपण म्हणतो ना ईश्वराची देणगी किंवा आणि महाराजांची प्रेरणा जे स्फूर्तीस्थान सगळ्यांचंच आहे आज, तर त्या स्फूर्तीतून हे सगळं घडत गेलेलं आहे. आणि मग या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा ज्यांनी आतापर्यंत शिवचरित्र लिहिलेलं आहे त्या सगळ्या काही अशा पुस्तकांचा बऱ्याच झाला म्हणजे चौफेर अभ्यास झाल्यानंतर त्यातलं जे खरं स्वरूप जे म्हणजे ज्याला आपण आज म्हणतो की कुठे कपोल कल्पित नसावा इतिहास, जो जसा घडला तसा इतिहास आजच्या पिढीसमोर जाणं आणि तो संगीताच्या माध्यमातून जर बांधायचा असेल तर त्याला तो त्या पद्धतीने न्याय देता यावा हे मला त्यावेळी हळूहळू कळायला लागलं. जसं एक एक गीत माझं मी लिहित गेलो, त्याची चाल बांधत गेलो आणि त्यावेळी त्या विषयाचा जेव्हा मी अभ्यास करत गेलो त्यावेळी मला खऱ्या अर्थाने कळत गेलं की तो इतिहास किती म्हणजे खोलवर आहे, जो खरोखर आजच्या मुलांसमोर तरुणांसमोर येणं अगदी नागरिकांसमोर सुद्धा येणं गरजेचं आहे. कारण तो प्रत्येक एक विषय म्हणजे शिवचरित्रातलं एक वेगळं अंग आहे, त्याची एक वेगळीशी ओळख आहे, बरोबर, स्वतंत्र ओळख आहे. असे बरेचसे विषय शिवचरित्रामध्ये आणि हे अर्थात सगळं छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच की ती प्रेरणा होती म्हणून त्यावेळेचे सुद्धा तरुण घडले होते आणि आजही घडत आहेत. थोडंसं आत्ता आपण जे गाणं ऐकलं त्या गाण्याविषयी सांगा ना. म्हणजे मी जेव्हा गाणं ऐकत होतो तेव्हा म्हणजे मी इथे बसलो होतो पण खऱ्या अर्थाने आपण शिवनेरीवर जातो असं काहीसं झालं होतं. तर थोडंसं या गाण्याविषयी सांगा ना. हे गाणं कसं सुचलं? हे गाणं शब्द रचना म्हणूया आपण. त्यावेळेचा महाराष्ट्र आणि महाराजांचा जन्म झाल्यानंतर जो महाराष्ट्र तो आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच या सगळ्या स्वराज्याच्या सगळ्या मावळ्यांची एक मोड बांधली आणि स्वराज्य आकारत गेलं, तिथे मला शिवजन्म हा विषय खूप महत्त्वाचा वाटला. की ते हे गाणं जेव्हा मी बांधलं किंवा लिहून काढलं त्याचे चाली मला 2-3 चाली सुचल्या होत्या पण त्यातली ही चाल मला इतकी आवडली की त्यामध्ये शिवजन्म खऱ्या अर्थाने कसा 16 शिवनेरीवर साजरा झाला असेल, समस्त गावाच्या गावं त्यावेळी एकत्र आली असतील आणि जिजाबाईंनी ज्या पद्धतीने स्वप्न पाहिलं होतं, ज्या परीने स्वप्न पाहिलं होतं की माझं बाळ जन्माला आल्यानंतर एक काहीतरी स्वराज्य घडवेल, तर हे सगळं त्या गाण्यामध्ये यावं या उद्देशाने हे गाणं आकारत गेलं. मैत्र से हे शब्द सुरांचे अनिल दादा, आत्ता तुम्ही म्हणालात की शिवजन्म आणि त्या आधीचा जवळजवळ
300 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्राचा सगळा तो एक काळ आणि शिवजन्मानंतरचा तो काळ, तर त्या आधीच्या काळावर तुमच्या कार्यक्रमात काही सादरीकरण आहे की नाही, किंवा तसं काही काव्य? हो, मी त्यावेळी जो काळ म्हणजे जो वाचला, हां, आणि त्यावेळी जो काय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्याच या शाया मिळून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या रयतेवरती जुलूम आणि अत्याचार चालू होते, आणि त्यातून रयत आपल्या महाराष्ट्राच्या या भूमीतली जे काय म्हणजे दुःख सहन करत होती, त्यावर सुद्धा मी एक त्यावेळेचं ते गाणं रचलेलं आहे. अच्छा. किंवा गोंधळ म्हणजे ही जी आपली लोकपरंपरा होती त्या माध्यमातून सुद्धा मी ते एक गाणं रचलेलं आहे, आधीच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीच्या काळाचं. अच्छा. तसं म्हणजे ह्या माध्यमातून मी एक विषय शिवचरित्रातला म्हणजे आधीचा जो काळ आहे तो आताच्या श्रोत्यांसमोर किंवा नागरिकांसमोर मी तो आणायचा प्रयत्न केला की तो काळ काय होता. कारण तो काळ होता, त्या काळानंतर जेव्हा महाराजांचा जन्म झाला तेव्हा खऱ्या अर्थाने सूर्योदय झालेला आहे. आणि म्हणून हा सगळा म्हणजे आधीच्या संतांनी जे आपलं संतांची मांदियाळी म्हणून मी जे गाणं लिहिलेलं आहे, ते संतांनी पण जेवढं जे कार्य केलेलं आहे म्हणजे ज्ञानेश्वरांपासून ते संत नामदेवांपासून जी संतांची पूर्ण मालिका आहे, तर त्यांनी जे उदत्त कार्य करून ठेवलेलं आहे तो सुद्धा मी एक संतांची मांदियाळी म्हणून एक अभंगच मी एक गाणं त्यावरती रचलं. आणि त्याही माध्यमातून जी लोकजागृती संतांनी केली होती तो माध्यमातून मी ते आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र संस्कृती आपली काय होती आणि कशा पद्धतीने तो आपला महाराष्ट्र खरोखर इतका म्हणजे वैभवशाली होता, संपन्न होता, तर ती पण एक महाराष्ट्र संस्कृतीचं तेही मी गाणं तयार केलं. म्हणजे हे सगळे विषय शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी आणि मग नंतर मग जसा हे सगळ्या सुलतानशाह्या तयार झाल्या म्हणजे आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही, कुतुबशाही, आणि ह्या लोकांनी मिळून मग स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या इथल्या महाराष्ट्र एवढ्या सुंदर संस्कृतीची जी लयाला गेली, सो ते मी इतकं सगळं मी ह्या पहिल्या 4-5 गीतांमधून मी आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग शिवजन्म झाला, आणि मग शिवजन्मानंतर मग सुरुवात स्वराज्याचा एक जी भरभराट झाली. आता तुम्ही म्हणालात की शिवजन्माच्या आधीचे जे काही प्रसंग असतील ते 4-5 गाणी झालेत, त्यातलं कुठलं एखादं गाणं किंवा त्या गाण्याविषयी काही सांगाल का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधीचं जसं नलावडे सरांनी सांगितलं की 300 वर्षांची जी काळरात्र होती जन्माआधीची, ती समजून घेण्याच्या आधी त्याच्याही पलीकडे जाऊन आपला भारत कसा होता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्षम तद भारतम नाम भारती यत्र संततिः. म्हणजे भारतभूमीची व्याप्ती ही विष्णू पुराणात सांगितलेली आहे. रामायण, महाभारत हा काळ तर होताच, त्याच्या पुढे जाऊन मग अंग, वंग, कलिंग, कोसल, गांधार, मगध, मौर्य, हे सगळं चालुक्य, राष्ट्रकूट, वाकाटक, विजयनगर ही सगळी साम्राज्य शक्तिशाली साम्राज्य होती. आणि एक काळ असा आला की हे सगळी वैभवाची परंपरा जी होती म्हणजे आपल्या आजच्याही विज्ञानाला मागे टाकतील असं ऋषीमुनींनी संशोधन करून विकसित केलेलं विद्या होती, शास्त्रे होती, हे सगळं जे होतं समृद्ध संपन्न असा भारत होता, तो एकेकाळी लयाला गेला. उत्तर हिंदुस्थान यवनाक्रांत झाला आणि 14व्या शतकात अल्लाउद्दीन खलजी महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रासोबत त्यांनी मग आंध्र, कर्नाटक, गोमांतक इत्यादी सगळी राष्ट्रधुळीच मिळवली. या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात घेता माय भवानी जगदंबे, ही माय भवानी जगदंबे आम्हावर दे, स्वातंत्र्याचा सूर्य उगव दे, माय माऊली मुक्त होऊ दे, असं एक गीत या कार्यक्रमात आहे जे शिवचरित्रामध्ये. किंवा संतांची मांदियाळी आहे, देवा तुझ्या दारी आलो, असं एक गीत या संतांच्या अभंगातलं आहे की देवाच्या पुढे नतमस्तक होणारे. कारण भक्ती मुवमेंट जी आपण म्हणतो की एक तो भक्ती मार्ग जो संतांनी आखून दिलेला आहे, या संतांचं कार्य खूप महत्त्वाचं होतं. आणि अंधाराच्या गर्दगाभाऱ्यात ते कुठेतरी आशेचा नंदादीप जसा तेवत राहतो तसं या संतांचं कार्य या महाराष्ट्रात होऊन गेलं, महाराष्ट्रात का अगदी भारतभरात होऊन गेलं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे या आधीचं हे म्हणजे त्यांचं अवतार कार्य समजून घ्यायचं असेल तर हा भारत आणि त्याच्यानंतर जो लयाला गेला तो भारत, आणि त्याच्यानंतर कुठेतरी एक स्फुल्लिंग पेटलं, ते 2 व्यक्ती म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब आणि शहाजीराव महाराज. तर ही 2 व्यक्तिमत्व म्हणजे अगदी जिजाऊसाहेबांचं आपण वर्णन करायचं म्हटलं तर रणचंडीचे रूप घेऊन जन्म दिला तू नरसिंहा, शपथ घेऊन सुराज्याची दिला शिरावर तू भगवा, तूच शिकविला तूच फुलविला डोळ्यांतून अंगार नवा, अन्यायाला वाचा फोडा तूच दिला हा मंत्र महा, सह्याद्रीच्या कडे कपारी चैतन्याचा तूच झरा, 12 मावळ पेटून उठला जिंका किंवा लढून मरा, आई होती तुझ्यासारखी
आई होती तुझ्यासारखी म्हणून घडला शिवरावा, तुझ्यामुळे गे वाटे आता घरोघरी शिवजन्म हवा, घरोघरी शिवजन्म हवा. असं हे राजमाता जिजाऊ साहेबांचं वर्णन आपल्याला करते. आणि त्याच वेळेला शहाजी महाराज वडील म्हणून कदाचित शिवाजी महाराजांना एक मुलगा म्हणून वडिलांचा तेवढा सहवास लाभला नसेल, पण शहाजीराजांनी अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत एकदम मोलाचा वाटा दिलेला आहे. म्हणजे महाराजांना पुण्याला शहाजी महाराजांची जी जहागीर होती तिथे अर्जाने मोकासदार म्हणजे पोट मोकासदार करून लहानपणीच जबाबदारी दिलेली आहे. म्हणजे त्या मुशीत तयार होणं ही केवढी महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे शहाजी महाराजांच्या सहवासात शिवाजी महाराज काही 2-1 वर्ष राहिले होते बंगलोरला. तर त्या काळामध्ये शहाजी महाराजांनी त्यांना राजकारणाचे धडे नक्कीच दिले असतील. दुसरं म्हणजे विजयनगरचं उद्ध्वस्त साम्राज्य जे होतं ते त्यांना दाखवलं, त्याच्या मागची शहाजीराजांची दूरदृष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे शहाजीराजांनी त्यांना एक राजमुद्रा, संस्कृतातली राजमुद्रा जी आहे, प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, ही संस्कृतातली राजमुद्रा जी आहे ती महाराजांना दिलेली आहे. याच्या पाठी केवढी मोठी जबाबदारी, केवढा मोठा ध्यास, केवढं मोठं ध्येय आहे, हे सगळं जे आहे हे आपण या शिवचरित्रात अनुभवतो. म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब आणि शहाजी महाराज या दोघांच्या संस्कारात वाढलेले छत्रपती शिवाजी महाराज. त्याचसोबत शहाजीराजांनी त्यांना अनुभवी कारभारी दिले सोबत. तर ते अनुभवी कारभारी जसे गोमाजी नाईक पानसबळ होते, दादाजी नरसप्रभू होते, ही सगळी, कान्होजी नाईक जेधे, ही सगळी मंडळी महाराष्ट्रात आली महाराजांकडे. आणि इथे एक शिवसंस्कार जो घडत होता म्हणजे शहाजीराजांचं विजन जे आपण म्हणू की एक दूरदृष्टी, केवढी मोठी दूरदृष्टी आहे. पण मग एक वडील म्हणून जेव्हा त्या विषयाचा गांभीर्याने आपण विचार करतो की पिता पुत्रांची जी ताटातूट आहे या पूर्ण ह्याच्यामध्ये, तर ती कुठेतरी अनिलजींनी काव्यामध्ये, या गीतामध्ये रचली आहे. म्हणजे हे जे आता पुढील गाणं आपण ऐकणार आहोत शहाजीराजांचं, हे एका वडिलांच्या मनीची आर्त आहे. आणि हे आता पद्मश्री जसं सांगते की त्यांचा पराक्रम किंवा त्यांनी ज्या पद्धतीने आपलं कर्तृत्व गाजवलं होतं शहाजी महाराजांनी, एक त्यांचं राजकारण आणि हा एक भाग पूर्णपणे वेगळा. पण मी कविमनातून जेव्हा या विषयाकडे पाहत होतो तेव्हा एक पिता म्हणून जे संस्कार त्यांनी शिवाजी महाराजांना लहानपणी दिले, ती जाणीव मला अशी होऊ लागली की आपल्या मुलाचं बोट धरून त्यांनी सह्याद्रीमधून आपल्या मुलाला फिरवलं असेल की बाळा, अरे हा सह्याद्री बघ, इथली माणसं बघ, ही सगळी आपलीच आहे, ही भूमी आपली आहे आणि यातून तू काहीतरी घडवावं असं मला वाटतंय. आणि त्यावेळी मला हे गाणं सुचलं की खरंच बाळा, तू स्वराज्य निर्माण करावं असं मी तुझ्या पिता म्हणून तुझ्या पाठीशी आहे, तुला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा मी आहेच. पण त्यासाठी त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना मी या गाण्यामधून उतरवल्या खरोखर. आणि खरंच हे गाणं मला सगळ्यांना ऐकवायला आवडेल की एक शहाजी महाराजांचं वेगळं रूप पिता म्हणून ह्या महाराष्ट्रासमोर आणि सगळ्यांसमोर येणं फार गरजेचं आहे. जरूर, नक्की. आर्तवरीचे देतो तुझला, आर्तवरीचे देतो तुझला, कर बाळा साकार, नको शहाजी हो तू शिवाजी, नको शहाजी हो तू शिवाजी, दे स्वप्नात आकार. घडव तू ही भूमी झुंजार.
एक एक पोलाद घडू दे भग्नशाया मूर्तींमधुनी तप्त वाहू दे ज्वालारस हा शीतल झाल्या धमन्यांमधुनी पेटत राहो सूड निखारे सतत येथल्या राखे मधुनी येईल दिन तो नक्की एकदा स्वप्नपूर्तीच्या सुवर्ण क्षणानी माय तुझी रे तुझी या पाठी तोच तुझा आधार नको शहाजी हो तू शिवाजी ते स्वप्ना वा वा वा, काय शब्द आहे तो, घडव तू ही भूमी झुंजार. मला असं वाटतं या गाण्यातच पुढच्या प्रसंगाचा जन्म बहुतेक असेल तो म्हणजे जी शपथ घेतली हो 15व्या 16व्या वर्षी राजांनी शपथ घेतलेली आहे स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची, त्या प्रसंगाविषयी किंवा काय त्या गाण्याविषयी काय सांगाल? बंगळुरून महाराज आले इथे, त्याच्यानंतर बरीचशी मंडळी त्यांच्या सोबत आली. कसं होतं, जोपर्यंत आपण शाळेत शिकतो, शिकताना आपल्याला एका वर्गात बसून शिकवलं जातं. महाराजांचा वर्ग हा अफाट होता, 12 मावळ होता. सह्याद्री म्हणा, 12 मावळ होता, दऱ्या डोंगर, नदी नाले, गुफा, गड किल्ले, हे सगळं त्यांचं शिक्षण होतं. आणि जिजाऊ साहेबांचा यात खूप मोठा वाटा होता, कारण बंगळुरून आल्यावर शिवाजी महाराजांच्या मनात हे शिवभारत घडत होतं. न्याय अन्याय, जय पराजय, स्वार्थ परमार्थ, या सगळ्या गोष्टीतून त्यांना एक लक्षात आलेलं की इथली जी भूमी आहे पारतंत्र्यात खितपत पडलेली आहे. आणि स्वत्वशून्यता, धर्महीनता, दास्यवृत्ती, परवशतेच्या अधीन गेलेला हा काळ आहे. आणि या काळामध्ये कुठेतरी एक आशेचा नंदादीप प्रज्वलित होतो, काही ना काहीतरी घडत असतं. आणि ते घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व समजून घेतलं पाहिजे. की वयाच्या 16व्या वर्षी, जिथे आत्ता आपली मुलं विचार करतात की मी US ला जाऊ, UK ला जाऊ, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये भाग घेऊ, त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीत ही पिढी जी आहे, म्हणजे 16व्या वर्षी शिवाजी महाराज स्वातंत्र्याचं स्वप्न पाहतात, हिंदवी स्वराज्याची शपथ घेतात रायरेश्वरावर. आणि त्यावेळेला त्यांनी अख्खा तरुण एकत्र केला. त्यांच्याकडे त्यावेळेला काय होतं बघायला गेलं तर ना मोठा आरमार होता, ना खजिना होता, ना गडदुर्ग होते. असं काय होतं त्यांच्याकडे, तर अट्टल ध्येयनिष्ठा आपण म्हणतो, अढळ ध्येयनिष्ठा. ती अढळ ध्येयनिष्ठा होती, एक विश्वास होता, एक स्वप्न होतं, एक दूरदृष्टी होती की मला हे हिंदवी स्वराज्य घडवायचं. आणि मला असं वाटतं प्रचंड मोठी इच्छाशक्ती जी आपण मोजूच शकत नाही. आणि या इच्छाशक्तीच्या बळावर मग हजारो घराघरातून त्यांनी कम्युनिकेशन स्किल्स ज्याला म्हणतो आपण, संवाद कौशल्य, नेमकं कशा पद्धतीने केलेलं असेल इतिहासाला ज्ञात नाहीये, पण हजारो घरातून हजारो तानाजी, बाजी, येसाजी, सूर्याजी अशी अनेक मंडळी, तरुण मंडळी एकत्र आली. बरं, याच्याबरोबर काय झालं की ज्येष्ठ जे आहेत, आपल्याला असं वाटतं ज्येष्ठांचा सहभाग काय, तर हा ज्येष्ठांचा सहभाग शिवकाळात सुद्धा होता. बाजी पासलकर होते, फिरंगोजी नरसाळा होते, इतकी सगळी मंडळी होती, कान्होजी नाईक जेधे होते, ही सगळी मंडळी एकत्र आली. आणि त्या वयातही त्यांनी खूप थोर पराक्रम केलेला आहे. तर स्वराज्याचं हे गाणं म्हणजे नलावडे सरांनी लिहिलेलं हे पहिलं गीत, संगीत शिवस्वराज्य गाथा कार्यक्रमातलं. आणि सह्याद्रीच्या कुशीतच त्यांना ते स्फुरलं, सुचलं. काय म्हणजे ते गाणं स्फुरलं, तो प्रसंग काय? कसं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आम्ही जे जायचो सगळे तरुण NCC मधले वगैरे, आणि देशासाठी काहीतरी करायचं हे NCC मध्ये शिकवलंच जातं. तर तो एक जोश, ती एक प्रेरणा होतीच. आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये आम्ही हे गाणं मला नाणेघाट म्हणून आम्ही जो ट्रेक करतो तिथे मला हे शब्द सुचले होते. आणि तिथे त्या नाणेघाटाच्या त्या गुहेमध्ये मी जस्ट असं एक कसा विचार केला, इमॅजिन केलं की मी
असे सगळे तरुण म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्यावेळी तोरणगड घेतला म्हणजे प्रचंडगड म्हणतात त्याला, तर जेव्हा घेतला ते पहिलं स्वराज्याचं असं अद्वितीय असं एक आश्चर्य होतं की अरे त्यावेळच्या तरुणांना मनात जी भीती होती की अरे आम्ही काय करू शकू का, ह्या इतक्या आदिलशाही निजामशाही यांच्या विरुद्ध आम्ही असा बंडाचा झेंडा फडकवू शकतो. शिवाजी महाराजांनी ते स्वप्न दाखवलं, अरे हो आम्ही करू शकतो, तुम्ही या. आणि तोरणगड घेतल्यानंतर मी जस्ट इमॅजिन केलं की महाराजांनी सांगितल्यासारख्या आपला पहिला स्वराज्याचा असा एक गड आपण घेतलाय, तुम्ही सगळ्यांनी उद्या सगळ्यांनी या, आपण तिथे तोरण बांधायचे, पूजा घालायची आणि आपल्या स्वराज्याची सुरुवात करायची आहे, तुम्ही या सगळ्यांनी घराघरातून या. आणि मग ती सगळे तरुण जे निघाले की आमच्या राजाने आम्हाला बोलवलंय, आम्हाला जायचंय आणि आमचा स्वतःचा गड आम्ही घेतलाय, ह्या आनंदात जेव्हा घराघरातून सगळे तरुण निघाले त्या जोशपूर्ण वातावरणामध्ये त्या तरुणांच्या मुखात काय गाणं असेल, काय शब्द असेल, हे शब्द मी या गीतामध्ये मांडले. आणि मुळात याच्यात अजून एक प्रसंग सांगण्यासारखा म्हणजे सुरुवात कशी होते या गोष्टीची की स्वराज्याचं तोरणगड सापडला, तिथे सोन्याचे हंडे सुद्धा सापडले, पण कुठेही कोणाची मनं डगमगली नाहीत किंवा कोणाच्या मनात स्वार्थ हे माझं आहे काहीतरी यातलं एक तरी असं पैसा उचलूयात काहीतरी. पण सुरुवातच इतकी तगडी झाली. निष्ठेची जी एक मोठ महाराजांनी जी बांधली ना, ती तिथून जी सुरुवात झाली, तर स्वराज्याचं तोरण हे गाणं खरोखर आजच्या तरुणांनी ऐकावं आणि यातून खरोखर प्रेरणा घेऊ की त्या तरुणांनी त्यावेळी मग त्या तोरणगडापासून तोरण बांधून जे पुढे स्वराज्य घडवलं त्याची ही सुरुवात आहे हे गीत. म्हणजे अहो जीव द्यायला तयार झालेले माणसं त्या सोन्या नाण्यामध्ये कुठे गुंतून पडणार आहेत ते जरा गाणं ऐकवा ना. नक्की नक्की नक्की. स्वराज्य ध्वज फडफडे सर्वथा पूर्ण करू साकडे, अशी विजयश्री घेचू आम्ही मर्दानी मराठे, आम्ही मर्दानी मराठे. पोलादिया मुठीत आहे सामर्थ्य आगळे, काळ्या निधड्या छाताडाचे मर्द आम्ही मावळे. गगनाला या घालू गवसणी आम्हा काय तो कडे, रणारणातून विजयाचे हे अश्वसे उधळले. पराक्रमाने दाही दिशातुनी, पराक्रमाने दाही दिशातुनी दुम दुम उघडे. अशी विजयश्री घेचू आम्ही मर्दानी मराठे, आम्ही मर्दानी मराठे. क्या बात आहे, काय सुंदर शब्द आहेत. मैत्र से हे शब्द सुरांचे. हे सगळं मांडत असताना म्हणजे कौटुंबिक प्रसंग सुद्धा काही घेतलेत का म्हणजे शिवचरित्र? नाही तर आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की लढाई, राजकारण किंवा मुत्सद्देगिरी, पण राजांच्या आयुष्यातील असे काही कौटुंबिक प्रसंग घेतलेले आहेत? नक्कीच. हा जो एक विषय आहे कौटुंबिक, तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे, यावरती खरोखर शिवचरित्रावरती एक वेगळा अभ्यास व्हावा. महाराजांचं कुटुंब किंवा जसं आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे शहाजी महाराज एक पिता म्हणून आपली जबाबदारी ज्या पद्धतीने सांभाळत होते, तो पण एक संस्कार शहाजी महाराजांकडून किंवा जिजाबाईंकडून शिवाजी महाराजांकडे आला होता की फक्त स्वराज्य, राज्य, राष्ट्र हे करताना आपलं घरदारही सांभाळावं, घरातल्या आपल्या बायका मुलांना तेवढा वेळ द्यावा, हे सगळं होतं. पण खरंच सांगतो की त्यावेळी जे स्वराज्य निर्माण झालं होतं महाराजांकडे खरोखर वेळ नव्हता. त्यांच्या मोहिमांचा जर आपण अभ्यास केला तर महाराज खरोखर आपल्या घरच्या सगळ्या व्यक्तींना किती वेळ देऊ शकत होत्या हे खरोखर एक प्रश्न आहे आणि तो तुम्हाला कागदोपत्री कुठेही सापडणार नाही. तसंच शिवाजी महाराज आणि सईबाई हा एक विषय मला यावरती खरोखर म्हणजे आज मी त्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करतो की सईबाईंवरती मी गाणं जे लिहिलं किंवा त्या गाण्यामधले जे भाव आहेत ते एका स्त्रीच्या मनातले ते भावना असायलाच हव्यात असं माझं तरी एक प्रामाणिक अट्टहास आहे. कारण एक
स्त्री आपल्या पतीकडून काही अशा एक अपेक्षा करते की माझ्या पतीने मला वेळ द्यावा, कुठेतरी मला फिरायला घेऊन जावं. काही असतात की त्याच्या जबाबदाऱ्या आहेतच, पण माझं खाजगी माझं वैयक्तिक आयुष्य आहे की जिथे खरोखर आम्ही दोघांनी कुठेतरी घोड्यावरून रपेट करावी, त्या बुरजावरून फिरावं, त्या माचीवरून फिरावं, माझा राजा मला कधीतरी देवळात घेऊन जावं, काहीतरी एक देवीची ओटी भरावी, खादी हे असे क्षण प्रत्येक राणीने त्यावेळी पाहिलेच असणार. सईबाई आणि शिवाजी महाराजांचं नातं हे प्रचंड महत्त्वाचं आहे शिवचरित्राच्या निमित्ताने. किंवा एखादा राजा जो एक राष्ट्र घडवतोय, स्वराज्य घडवतोय, अशा वेळी आईवडिलांसोबत एक पत्नी म्हणून ती साथ देणं हे फार महत्त्वाचं आहे. हे कधी कोणाला दिसणार नाही. हे चार भिंतीमधलं किंवा त्या एखाद्या गड किल्ल्यांमधलं एक असं नातं आहे फुलत जाणारं जे फक्त अनुभवावं. आणि ती सईबाईंची भावना मी ह्या गीतामधून मांडण्याचा प्रयत्न केला, कारण विषय इतका महत्त्वाचा आहे की लहानपणी लग्न झालेलं हे असं एक शिवाजी महाराज आणि सईबाई यांचं एक नातं, जे स्वराज्य जसं वाढत गेलं तसं यांचं नातंही वाढत गेलं. प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी ह्या त्यांच्या पाठीशी होत्या सईबाई. आणि ज्यावेळी त्यांचा शेवट आला होता, आजारपणामुळे सईबाई त्यांचा दिवसेंदिवस त्यांचा मृत्यू जवळ येत होता. संभाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस नाही, संभाजी महाराजांचा जन्म 2 वर्षानंतर, 2 वर्षानंतर साधारण अफजल खान प्रतापगडचा जो प्रसंग आहे त्याच्या अलीकडेच 5 सप्टेंबर 1659 ला सईबाई साहेबांनी निवर्तल्या, सईबाई साहेब निवर्तल्या. तर तो जो काळ आहे लक्षात घेता सईबाई साहेबांचा, त्या वेळेमध्ये, आणि वय किती फार फार तर महाराजांचं तेव्हा 29 वगैरे वय असावं त्या काळामध्ये, तर ह्याच्या धामधुमीच्या काळात ते सईबाईंकडे लक्षही देऊ शकले नाही, कारण एवढा मोठा प्रसंग आयुष्यात येतोय. मग या विषयीचा भावना जेव्हा नलावडे सर लिहितात त्याच्यामध्ये, की तेही म्हणतात की रण आलं की मरणही येतच, आणि या रणकुंडात अनेक आहुत्या पडतात. आज आपण आपल्या सैनिकांच्या पत्नी पाहतो, सीमेवर आपले जे सैनिक लढतात त्यांच्या वीरपत्नी पाहतो, त्या स्त्रियांच्या मनात काय विचार आले असतील. आणि छोटे बाळ संभाजीराजे छोटे आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता अफजल खानाची मोहीम म्हणजे प्रतापगडची मोहीम महाराज एका वेळेला तीही निभावत आहेत. हे सगळं तयारी करणं, त्याचं नियोजन करणं, व्यक्तिशः महाराज एक व्यक्ती म्हणून त्यांच्या मनात काय आलं असेल. त्यांनाही संसार होता, त्यांचंही घरी कोणीतरी वाट पाहत होतं, आबासाहेबांसाठी कोणीतरी डोळ्याच्या कडा ओल्या केल्या असतीलच, कोणीतरी देव पाण्यात घालून बसलं असेलच. आणि पिता म्हणून कर्तव्य आहे, का मोठा संसार आहे पण पिता म्हणून तिथे कर्तव्य आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे राष्ट्रप्रथम ही भावना जेव्हा वाढीस लागते त्याच्या पुढे सगळं दुय्यम ठरतं. आणि हेच महाराजांच्या बाबतीतलं आपण म्हणू शकतो की सगळं आहे पण राष्ट्रप्रथम ही भावना, ही महत्त्वाची भावना महाराजांच्या मनात होती. आणि म्हणूनच अफजल खान मोहीम जास्त महत्त्वाची, त्यांनी म्हणजे त्याला जास्त महत्त्व दिलं. घरी कुठलीही अडचण म्हणजे इथे सईबाईंचं जे गीत मी लिहिलं आणि त्याची चाल मी ज्या पद्धतीने बांधली आहे ना, म्हणजे तिथे खरोखर म्हणजे आपण एक बघायला गेलं की पाहायला गेलं की 5 सप्टेंबर 1659 सईबाईंचा मृत्यू आहे आणि 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान वध आहे. 2 महिन्याचा फक्त कालावधी. म्हणजे विचार करा की अफजल खानाचे 40,000ची फौज की संपूर्ण त्यांचं ते महाराष्ट्रावरती चालून येते आणि तिकडे राजगडावरती सईबाई तिळातिळाने आपला मृत्यूच्या जवळ जात आहेत. त्या क्षणी त्या पत्नीच्या मनात काय विचार असतील की झर्रकन संपूर्ण आयुष्य त्यांचं माझ्या नवऱ्याबरोबरचं त्यांच्या डोळ्यासमोरून गेलं असेल आणि शिवाजी महाराज नाही भेटू शकले. त्यांना फक्त बातमी आली की सईबाई गेल्या. एक लढणारा राजा तिकडे अफजल खानाचं एवढं मोठं संकट स्वराज्यावरती चालून होते. त्यावेळी आपण एवढे मोठे नव्हतो, आपल्याकडे तेवढी माणसं नव्हती, तेवढे शस्त्र नव्हतं, तेवढी संपत्ती नव्हती, काही नव्हतं. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकंच आपलं स्वराज्य होतं, थोडंसं तेवढेच गड किल्ले होते. आणि असा अफजल खान जो फक्त वध करण्याच्याच निमित्ताने येतो आहे, अशा वेळी माझी पत्नी तिकडे मला सोडून चालली आहे. हा शिवचरित्रातल्या कुठल्याही पानावरती तुम्हाला हा विषय कधीच सापडणार नाही. तो ना फक्त फील करायचा आहे. शिवाजी महाराजांना आपण जर खरोखर समजून घ्यायचं म्हटलं, म्हणजे योद्धा या पलीकडे एक व्यक्ती, एक माणूस म्हणून समजून घ्यायचं म्हटलं तर दुःख व्यक्त करायलाही त्या व्यक्तीकडे वेळ नव्हता. आणि स्वराज्यावरती आलेलं हे संकट त्यांनी ज्या पद्धतीने आणि ज्या मानसिकतेने त्याला ते सामोरे गेलेत, इथे शिवाजी महाराज समजून घेणं फार गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की सईबाई साहेब 7 वर्षांच्या असताना त्यांच्या आयुष्यात आल्या आणि आयुष्याचं सोनं करून गेल्या. पण या गाण्याच्या अनुषंगाने सांगते की अबोल राणीनं तिच्या मनीचं गुज सल कधीतरी महाराजांना सांगितलं असेल का? कदाचित आता हे कवी मनाची कल्पना आहे. कदाचित राजगडावरील तिन्ही सांजेचा गारवारा
रायगडाच्या दिशेनं सईबाईंच्या मनीचं गूज सांगायला अलगद वाहत असेल, असंही नसेल का? अशा या सईबाई राणे साहेबांच्या मनीचं गूज या गीतातून व्यक्त केलेलं आहे. मी बोलवाणी तुझीच राणी झुरते तुझ्या विना, मी बोलवाणी तुझीच राणी झुरते तुझ्या विना, तू होशील स्वामी तिन्ही जगाचा, होशील स्वामी तिन्ही जगाचा, ओळख रे या मना राजसा, ओळख रे या मना, मी बोलवाणी तुझीच राणी. सदरेवरती जाशील तेव्हा मीच करावी तुझी तयारी, येशील जेव्हा रणी गरजुनी मीच असावी तुझ्या समोरी, अभिमानाचे राज्य घडविण्या, अभिमानाचे राज्य घडविण्या, जाशील कारे भला घेऊनी, होईन राजा तुझी सावली, हेच मागते डोळे भरुनी, सुख संसारी हेच शल्य रे, सलते पुन्हा पुन्हा, तू होशील स्वामी तिन्ही जगाचा, ओळख रे या मना राजसा, ओळख रे या मना, मी बोलवाणी तुझीच राणी झुरते तुझ्या विना, तू होशील स्वामी तिन्ही जगाचा, होशील स्वामी तिन्ही जगाचा, ओळख रे या मना राजसा, ओळख रे या मना राजसा, ओळख रे या मना राजसा, ओळख रे या मना. असं हे सईबाईंचं गीत, त्यांच्या मनीचं गूज आपण आत्ता ऐकलं. अशी हे तर एक सार आहे या गाण्याचा. अशी बरीचशी गाणी आहेत. 43 गाण्यांमध्ये हे अख्खं शिवचरित्र उभं केलं आहे. विविध विषय आहेत त्याच्यात, परिचित अपरिचित योद्धे आहेत. आणि हा सगळा प्रसंग पाहता म्हणजे आपण 10 नोव्हेंबर 1659चा अनेक वेळेला उल्लेख करतो इकडे, तर हा जो प्रसंग आहे प्रतापगडचं युद्ध हे साधं सामान्य युद्ध नव्हतं. त्या काळामध्ये याचं महत्त्व आजच्याही काळात आहे. म्हणजे अगदी सैन्यामध्ये याचे सँड मॉडेल्स बनवण्याचा अभ्यास केला जातो आजही, आजच्या काळात. इतकं या युद्धाचं महत्त्व आहे. आणि हे युद्ध का, म्हणजे एवढी मोठी जोखीम महाराजांनी स्वतः का घेतली असेल असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा एक सुंदर सुभाषित लक्षात येतं की अग्निशेषम ऋणशेषम कुवृत्तिशेषम शत्रुशेषम तथैवच पुनः पुनः प्रवर्धेत तस्मात् शेषम न कार्येत. म्हणजे की शत्रू आहे, ऋण आहे, समूळ नायनाट करा, त्याशिवाय पर्यायच नाही आहे. कारण कसं आहे की शाहिस्ते खानाचं हृदय परिवर्तन करता येत नाही, त्याला त्याच्या मर्मावरच घाव घालावा लागतो. आणि अफजल खानाला समजावत बसवायचं नसतं तर त्याच्या हृदयच फाडावं लागतं, त्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि तेव्हाच आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक अढळपद आपण निर्माण करू शकतो, एक नेतृत्व निर्माण करू शकतो. हे फक्त त्याच काळात नाही, आजच्याही काळात त्याचं एक म्हणतात ना टाइमलेस मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. जर कालातीत व्यवस्थापन आपण महाराजांचं पाहिलं तर प्रतापगडसारखं एक युद्ध उत्तम उदाहरण आपल्यासमोर येतं. हा विषय असा आहे की त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास झाला पाहिजे तरुण पिढीसमोर. कारण हे सुनियोजित नियोजन आहे पूर्ण कम्प्लीट, आणि हे प्लॅनिंग आहे, हे मॅनेजमेंटचा एक उत्तम धडा आहे.
त्या उद्देशाने या विषयाचा नक्कीच गांभीर्याने विचार केला पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे. अफजल खानाचं हे गीत आपण नलावडे सरांनी लिहिलेलं ते ऐकूया आपण. हां जरूर. घुसवून पिचवा घुसवून पिचवा काढी कोथळा घुसवून पिचवा काढी कोथळा वाघ नखे ही फुरफुरती उन्मत्ताचे मारुनी मस्तक अग्निकुंड पेटून उठती. नराधमाला पायी चिरडून नराधमाला पायी चिरडून नाचवू भाल्यावर मुंडी विजयोत्सव हा करू साजरा कापून काढा या झुंडी. अन्यायावर मात करोनी सुरू जाहली ही नांदी असाच बनवा पेटत राहो सामदाम दंडा भेदी. हे कर्मसिद्धीला नेऊ आम्ही कर्मसिद्धीला नेऊ आम्ही एक नवी चढली धुंदी उन्मत्ताचे मारुनी मस्तक अग्निकुंड पेटून उठती. जय 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 भवानी जय 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 शिवाजी. जय 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 भवानी जय 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 शिवाजी. क्या बात है. मैत्र से शब्द सुरांचे. मला असं वाटतं जय भवानी आणि जय शिवाजी म्हटल्यावर काय होतं हे सांगण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय असतो. ते रक्त सळसळण म्हणजे काय होतं. एक असं मला विचारायचं की आपल्या मगाचपासून बोलण्यामध्ये ना सगळी म्हणजे मोठे मोठे सरदार वगैरे म्हणजे आता मुरारबाजींचा उल्लेख झाला किंवा कान्होजी जेधे यांचा उल्लेख झाला, पण असं नाही की फक्त जी नावं आपल्याला माहिती आहेत तेच म्हणजे मोठे मोठे सरदार आहेत त्यांनीच सगळं कर्तृत्व गाजवलं असं नाही, तर अगदी छोटासा मावळा असेल सर्व म्हणजे मावळा तो छोटा नाहीच आहे आपल्यासाठी, तो मोठाच आहे, पण त्यांचाही पराक्रम खूप मोठा आहे. म्हणजे एखाद्या प्रसंगात असेल पण त्या प्रसंगात जर का तो मावळा नसता तर कदाचित म्हणजे इतिहास वेगळा झाला असता. असं काही अशी कुठली व्यक्तिमत्व आहेत का या कार्यक्रमामध्ये? आता हेच अफजल खान व त्यानंतर सिद्धी जोहर आल्यानंतर जो काही पन्हाळगड ते विशाळगड जी काही मोहीम घडलेली आहे ते नजर कैदेमध्येच शिवाजी महाराज अडकलेले होते. सिद्धी जोहरच्या 40,000ची फौज आणि त्यानंतर एके रात्री पळून जायचा विचार झाला की आता इथून निष्ठूनच जायचंय, एकत्रच जायचंय, कारण तिथून निसटल्याशिवाय पुढचं स्वराज्य घडवणं गरजेचंच होतं. आणि अशा वेळी एक क्षण जो आला की तिथे सिद्धी जोहरच्या सैन्याला जर चुकूनही जर थांगपत्ता लागला की इथून शिवाजी महाराज निघून जात आहेत तर मात्र मोठा हल्लागुल्ला झाला असता. अशा वेळी 2 पालख्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यातल्या एका पालखीमध्ये एक व्यक्ती बसली होती. ती कोणी इतका मोठा लढवय्या किंवा पराक्रम किंवा रण गाजवलेली अशी ती व्यक्ती नव्हती. साधी सामान्य आपल्यासारखीच ती व्यक्ती होती. आणि जेव्हा प्रसंग आला, जेव्हा क्षण आला त्यावेळी त्याने त्या क्षणाचं जे काही मोल ओळखलं ते मोल इतकं महत्त्वाचं आहे. ते होते आमचे शिवाकाशीत. ते शिवाकाशीत खरोखर नाव असं मानाने सन्मानाने घेण्यासारखं की त्यांनी जो पराक्रम तिथे किंवा त्या क्षणी मनात जराही चलबिचल न होता जो पटकन निर्णय घेतला तो त्यांच्या घरातल्या लोकांपर्यंत पण पोचला नाहीये की माझ्या घरातला व्यक्ती काय तिकडे निर्णय घेतोय. पण त्यावेळी वेळ नव्हती, उसंत नव्हती विचार करायला. पटकन काय करायचं, मी तयार आहे राजा. आणि पटकन त्या पालखीमध्ये बसले आमचे शिवाकाशीत आणि पकडली गेली. जे माहिती होतं, जे नक्की होणारच आहे, घडणारच आहे हे सुद्धा माहिती आहे, तरी सुद्धा एक सामान्य माणूस आपल्या राष्ट्रासाठी काय करू शकतो हे योगदान इतकं महत्त्वाचं आहे की त्यापुढे मला वाटतं कधीच कुठल्या व्यक्तीने बोलू नये की मी काय करू शकतो. वेळ आली, संधी आली की ते राष्ट्रासाठी राष्ट्रप्रथम हे शिवाकाशीत यांनी दाखवून दिलं.
त्यावर एक सुंदर गीत आहे, आपण ते गीत ऐकूया. हो, त्याच्या माध्यमातून शिवा काशीदांचं ते कर्तृत्व, ते योगदान, ते समर्पण, ते बलिदान मी खरोखर लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न अगदी अगदी आणि आवर्जून ऐकू आहे गाणं. नक्की गाणं ऐका शिवा काशीद. घेऊन निघालो रूप साजिरे मी नावी शिवा, देवतुल्य तव स्पर्श लाभला माती मोल जीवा. घेऊन निघालो रूप साजिरे मी न्हावी शिवा, मी न्हावी शिवा. परदास्याला कवटाळून ते शाप मस्तकी आम्ही मिरविले, परवशतेचे चुंबुनी माथे उंबऱ्यातुनी देह जिजविले. अशा नग्न आयुष्यावरती, अशा नग्न आयुष्यावरती वस्त्र चढवा, देवतुल्य तव स्पर्श लाभला माती मोल जीवा. राम राम घ्यावा. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ज्यावेळी शिवा काशीद यांनी राजांना काय अखेरचा मुजरा केला असेल, ॲक्च्युली राजांच्या मनात काय झालं असेल त्यावेळेला की आपल्यासाठी एक माणूस रामराम ज्याला म्हणतो जीव द्यायला तयार झाला आहे, पण तेच आहे की कर्तव्य भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. शिवचरित्र इथे समजून घेणं फार गरजेचं आहे. अशा प्रत्येक पानावरती असं प्रत्येक ठिकाणी योगदान, बलिदान, त्याग, समर्पण हे शब्द कमी पडतील असं घडलेलं आहे शिवचरित्र, आणि त्यावेळेचा सगळा समाज एकत्र आलेला आहे. अनिल दादा आणि पद्मश्रीताई, तुमच्याबरोबरच्या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, पण आजच्या भागामध्ये आपल्याला इथे थांबावं लागतं आहे. पण थांबण्यापूर्वी आता शिवा काशीद यांचा उल्लेख झाला आहे आणि पन्हाळगड, विशाळगड हा ओघाने तो उल्लेख येणारच आहे. आणि एक खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. आणि मला असं कळलं की तुम्ही त्या तिथीलाच पन्हाळगड ते विशाळगड चालत गेलात. म्हणजे मला वाटतं 12 की 13 जुलैला, म्हणजे तुम्ही त्याच दिवशी तो हे केलात ना, म्हणजे काय म्हणूया हल्लीच्या भाषेत ट्रेक सांगायचं, तर जरा थोडंसं त्याविषयी आणि मग बाजीप्रभू देशपांडे. हो, बाजीप्रभू देशपांडे हा विषय इतका महत्त्वाचा आहे की ते असामान्य असं कर्तृत्व आहे, ते त्याचा विचार होणं गरजेचं आहे की एखाद्या व्यक्तीची, एखाद्या माणसाची, हाडामासाच्या माणसाची इनबिल्ट कॅपॅसिटी किती असू शकते, किती कुठल्या लेवलला ती व्यक्ती आपला आलेला मृत्यूसुद्धा होल्ड करू शकते, थांबवू शकते, की जोपर्यंत माझा राजा तिथं पोचत नाही आहे तोपर्यंत मृत्यूलाही मी जवळ यायला देणार नाही आहे. इथे मला बाजीप्रभू देशपांडे हे आभाळ एवढे मोठे वाटतात. इथे किती महत्त्वाचं आणि हा विषय, आणि म्हणून
ते सगळं अनुभवण्यासाठी मी पन्हाळगड ते विशाळगड हा ट्रेक केलेला आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने, मी तर म्हणतो प्रत्येक व्यक्तीने पन्हाळगड ते विशाळगड हा ट्रेक केव्हा तरी करावा. मी तर त्या तिथीला करावा ज्या तिथीला महाराजांनी किंवा बाजीप्रभूंनी किंवा त्यांच्या सोबतच्या सगळ्या सवंगड्यांनी ती तिथी का निवडली याचाही विचार होणं गरजेचं आहे. त्या तिथीला इतका तिथे पाऊस असतो, तो ट्रेक करताना सुद्धा आपल्याला मानवी साखळी करून पुढे ओढावं लागतं, इतका तुम्हाला तो निसर्ग मागे ढकलतो. आणि अशा वेळी इतक्या नखशिकांत पावसामध्ये जिथे सिद्धीजवळच्या 40,000च्या फौजेला कळू नये म्हणून ती तिथी निवडली गेली. महाराजांचा अभ्यास किंवा त्यांच्या संपूर्ण टीमचा अभ्यास हा या बाजीप्रभू देशपांडे ह्या संपूर्ण पन्हाळगड ते विशाळगड प्रवासामध्ये कळून येतो. आणि त्यानंतर जे काय पन्हाळगड ते विशाळगड पावनखिंडीमध्ये गजापुराच्या खिंडीत जे काय घडलं आहे त्याला असामान्य म्हणजे त्याला शब्दच नाही आहेत. आणि ह्या उद्देशाने बाजीप्रभूंच्या मनातले विचार पन्हाळगड ते विशाळगड जाता आपल्या पालखीतून त्या बांधलांसकट 600 बांधलांसकट जाताना बाजीप्रभू त्यांच्या त्या आवाजातून जी जरब आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला की त्यावेळी तिथे कुठलीही चुकी, त्या चुकीला माफी नव्हती. आणि अशावेळी बाजीप्रभूंची जरब हा ह्या गाण्याच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि आपण आता हे गाणं ऐकूया आणि आजच्या भागापुरतं आपण इथे थांबूया. रसिको, आपण बाजीप्रभू देशपांडे आणि पन्हाळगड ते विशाळगड हा जो काही त्यांचा प्रवास असेल आणि खऱ्या अर्थाने पावनखिंड ज्याला म्हणतो, तर त्या प्रसंगावर आधारित आज गाणं ऐकूया. आणि आजच्या भागापुरते आपण इथे थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. बाजीप्रभू देशपांडे. नलावडे सर म्हणाले शब्द नाही आहेत, पण त्यांनीच हे पूर्ण गाणं शब्दबद्ध केलंय. बाजीप्रभू देशपांडेंचा प्रवास महाराजांना घेऊन जो निघाले आणि त्याच्यावर एक काव्य पण रचलंय. ते काव्य मला मुद्दामून ऐकवावं असं वाटतं. घनघोर असा चौफेर भांडला बांधला हा लढवय्या, हरतो मी कसाही बाजी उडवा देहाच्या चिंधड्या, मृत्यूलाही रोखून धरले देवाचे रक्षण करण्या, निष्ठेने झाल्या धन्य धन्य त्या शिळा घोडखिंडीच्या. असे हे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे आणि बांदल सैन्य यांनी घोडखिंड खऱ्या अर्थाने पावन केली. ऐकूया नक्कीच. आता जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत उसंत नाही. दिंडी निघाली घेऊन मेणा, दिंडी निघाली घेऊन मेणा, शिवशाहीच्या देवाची भर भर पाऊल उचलाता, उसंत नाही मरणाची, उसंत नाही मरणाची. बांधल माझा एक जाहरा तुझ्या रक्षणासाठी, छातीचा हा कोट करूया गजापुराच्या खिंडी. हे चवताळूनी त्या कापू गनिमा, खड्ग घेऊनी हाती, भले येऊ दे मरण येथवर, मरेल पहिला बाजी. सरसर पाऊस धारा इथल्या, तूच निसर्गा पाठी अमुजा, तूच निसर्गा पाठी. आज कसोटी बलिदानाची, निष्ठेची अंत्यागाची,
भर भर पाऊल उचलाता उसंत नाही मरणाची उसंत नाही